चला तर मग आता बघता बघता 6वा दिवस आला म्हणजे 6 टू अगदी 20 120 गणित आतापर्यंत आपली सॉल्व्ह झाली आहेत. आणि मला कमेंट सेक्शनला किंवा बघा कुठं तर सांगा की लेवल जास्त हाय होते का किंवा जास्त लो होते का. माझं असं मत आहे की ऍटलीस्ट आपलं जेव्हा ना 10 दिवस किंवा 15 दिवस कंप्लीट होतील त्यानंतर आपण हळूहळू लेवल वाढवू. म्हणजे एकदम जास्त पण हार्ड नाही, पण कसे याने जास्त कन्सेप्ट क्लिअर होईल असे आपण प्रश्न घेऊ. ठीक आहे. आय होप तुम्ही डेली सॉल्व्ह करताय, कारण तुम्हाला सांगतो जर डेली सॉल्व्ह केलं तर भरपूर जास्त तुमच्यात इम्प्रूव्हमेंट होईल. तुम्हाला कळणार पण नाही की कधी तुमचं नाही का मॅथ्स पक्क झालं. जर करत नाहीये तर मग की म्हणजे नाही असं होत, पक्क होत नाही. मग नंतर तुम्हाला वेळ द्यायला लागेल. आता जेव्हा कोण अभ्यास नाही करत आहे, प्रत्येक जण कंटाळले, प्रत्येक जण म्हणायला लागले ऍड कधी येणार, तेव्हा जर तुम्ही मॅथ्स करून घेतलं तर तुम्हाला खूप जास्त बरं पडेल. ठीक आहे. चला आता हा बघू. आता हा आहे सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न. सगळ्यात पहिल्यांदा काय करू आपण, तर बघा पहिल्यांदा हे इथं सॉल्व्ह करू. काय दिले 15चा क्यूब, म्हणजे 15चा क्यूब लिहायचं नाही, 15 × 15 × 15 डिवायडेड बाय काय 5 × 5 बरोबर. 5चा स्क्वेअर आहे डिवायडेड. 5 1 जा 5 3 जा, ठीक आहे इथे 3, 5 1 जा 5 3 जा 3 3 जा 9, म्हणजे 15 × 9, 15 × 9 आपल्याला जर पाठ असला तर 135 येते, नसतं येत तर 15 × 10 किती 150, आणि ते येत ना 1 दा 15 बाहेर काढायचं. ठीक आहे. 135. आता हे आता 21चा पाडा येतोय मग मला तर येत नाही, तर मग मी काय करणार 23ला काय लिहिणार, काय म्हणणार की 21 + 2 बरोबर. आता 21 × 21 मला माहित आहे किती आहे, तर 441 आहे. आणि 21 × 2 तर +2 म्हणजे 42, प्लसच आहे इथं. आणि आता हे आहे क्यूब रूट. आता तुम्हाला क्यूब रूट मला माहित नाही की आतापर्यंत आपण क्यूब रूट घेतलंय का. क्यूब रूट कसा काढायचा बरं तुम्हाला सांगतो. आपण स्क्वेअर रूटला काय करतो, राईट बाजूनी काय म्हणतो की दोन ठिकाणी दोन वेळा काउंट करतो आणि भिंत बांधतो बरोबर. क्यूब रूट म्हणजे 3 आहे, म्हणजे राईट बाजूने 3 वेळा काउंट करायचं आणि भिंत बांधायची. 1 2 3, म्हणजे कुठं इथं भिंत बांधणार. आता ह्याचा एंड काय आहे 9 आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता स्क्वेअर मध्ये कसं असतं का दोन कन्फ्युजन असतात. तर क्यूब मध्ये तसं नसतंय बघा, की 1चा क्यूब 1 असतो, 2चा 8 असतो बरोबर, 3चा 27, 27 म्हणजे एंडला 7 असतं, 4चं किती 64 64 म्हणजे शेवटला 4 असतं. तसं ना जर 9चा बघितला ना, तर 9च्या क्यूबला शेवटला 9 असतं, कारण 7 to 9 असतो. आता इथं 9 आहे, याचा अर्थ काय आपला नंबर 9 ने एंड होणार, एवढं आपल्याला कळालं. आणि इथं आता लेफ्ट बाजूला काय 6 नंबर आहे, तर असा आपल्याला क्यूब शोधायचा जो 6 पेक्षा कमी किंवा 6 आहे. हे बघा इथं 2चा क्यूब 8 येतोय, जास्त येतोय म्हणजे काय एकच, म्हणजे इथं 1, म्हणजे हे काय आहे तर ह्याचं उत्तर 19 आहे. आपण असं 19 केलं. आता ऍड करायचं, हे सगळं असं ऍड. बघा 9 आणि 1 10, 10 15 आणि 1 मिनिट कॅल्सी वापरतो. जर चुकलं विकलं 135 + 441 + 42 + 19, बघा 637 येते. इक्वल टू x² × 5 + 32. आता हे 32 त्या बाजूला गेल्यावर काय होणार, मायनस होणार, म्हणजे किती येणार 605 होणार बरोबर. इज इक्वल टू x² × 5. आता x² आहे तसं राहणार, 605 इकडं, आणि मल्टिप्लिकेशनचं आपलं इक्वल टूच्या त्या बाजूला गेला 5 खाली जाणार. 5 1 0 नाही सॉरी 5 हे 5 1 जा 1 2 1 येते. x² किती येते 121. म्हणजे x काय असणार 121 कशाचा वर्ग आहे, क्यू स्क्वेअर आहे 11चा. ठीक आहे, म्हणून 11 उत्तर आहे. असं होतंय. चला आता पुढचं बघू. आता आता हे ना की लॉज ऑफ इंडायसिस म्हणून आहे, तर तेच आहे, हे मुद्दामून घेतलं कारण मला वाटते की इतकं जणांना माहित नसेल. चला तुम्हाला पहिल्यांदा नॉर्मल रूल सांगतो. आता बघा 2⁻1 आहे म्हणजे काय 2च असते बरोबर. 2चा स्क्वेअर आहे म्हणजे काय वर्ग करायचा, 2⁻4. आता जर मी असं लिहिलं काय 2⁻², तर मायनस वरती आलं म्हणजे काय माहिती का, तर ह्याला रिव्हर्स करायचं, याला खाली टाकायचं असतं म्हणजे 2² झालं. आता बघा जर असं लिहिलं 2⁻⁻, हे तर मायनस आहे वरती म्हणजे त्याला वरती टाकायचं, म्हणजे जिथं आहे तिथं वरती, वरती असलं तर खाली, खाली असलं तर वरती. ठीक आहे, एवढं कळालं. आता बघा, आता आपण स्क्वेअर कसं लिहितो, तर ह्याला लिहितो स्क्वेअर, √2. पण ह्याला जर असं इक्वेशन मध्ये लिहायचं असलं तर 1/2 असं लिहितो. ठीक आहे. आता समजा आपण क्यूब रूट आपण कसं लिहितो, असं लिहितो बरोबर, 619चा, पण आपल्याला नॉर्मली लिहायचं 619 आणि 1/3. ह्याला असं हे म्हणजे खूप जास्त बेसिक आहे आपलं, म्हणजे स्टेट बोर्डचं जे 6वी 7वीचं पुस्तक आहे त्यामध्ये हा धडा आपल्याला शिकवला जातो, नंतर आपण विसरून जातो. त्यामुळे म्हणलं की आज ऍटलिस्ट आपण हे इंट्रोड्यूस करू.
आणि हळूहळू म्हणलं हळूहळू लेवल वाढणार. 75 दिवस तुम्ही जर नीट राहिला ना तर तुम्हाला दुसरं कुठलंही ह्याचं काही दुसरं करायला लागणार नाही. भरपूर तुमचं इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. आता बघू काय लिहिलंय बघूया. आता बघा 1331 हा मायनस आहे. याचा अर्थ काय? ह्याला आपण 1/बाय लिहिणार. हा 1331 लिहिलं. आणि 2/3 आता 2/3 चा अर्थ नसतोय ते. आता आता ना इथं 3 ला हात लावायचा आणि झाकायचं, मग आपल्याला काय दिसतंय? स्क्वेअर दिसते. आणि जर 2 ला झाकलं तर आपल्याला काय दिसतंय? तर क्यूब रूट. म्हणजे लिटरली आपल्याला काय काढायचंय? 1331 चा क्यूब रूट काढायचा आहे. आणि जर आपला हे माहित असलं तर हे आपल्याला इथे हे 11चा क्यूब रूट आहे. हा म्हणजे आपण काय केलं? आपण सगळ्यात आधी हे बघा असं केलं, क्यूब रूट ऑफ 1331 आणि नंतर याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे काय? तर क्यूब रूट याचा 11 येते, 11चा स्क्वेअर म्हणजे किती? 121. म्हणजे हे जर उत्तर काय आलं? तर असं आलं 1/121 आलं. आता आपलं प्लस आहे पुढं, प्लस 10/121. 10/121 झालं. आता डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे आपण काय करणार? तर डिनॉमिनेटर सेम असलं तर आपण हे एकच डिनॉमिनेटर घेतो, बरोबर? कॉमन घेतो, म्हणजे 121 घेतलं. आता 10 प्लस 1 किती? 11. 11/121. 11 वन जा 11, 11 जा. म्हणजे 1/11 असं आपलं उत्तर आले. ठीक आहे. हे कळालं? हे जर आता कळण्यासाठी व्हिडिओ जर असं परत बघा. तर हे असं एक्सप्लेन केले, ह्याचा असा अर्थ आहे. न्यू होतं म्हणून म्हणलं. तर आता हे बघू. आता इथं काय बघा, हे ना ह्याला ना कोडेड ब्लड रिलेशन म्हणतात. ए प्लस बी म्हणजे काय? तर ए ही बी ची मुलगी आहे. ए मायनस बी म्हणजे काय? ए हा बी चा पती आहे. हा असं दिलेलं असते आणि खाली तुम्हाला आपले प्रॉब्लेम्स आहेत. तर मग ते बघूयात आपण आता कसे सॉल्व्ह करायचे. 1 2 3 तीनच आहे. ठीक आहे. हे बघा, आपल्याला काय दिले बघू. पी प्लस क्यू मायनस आर असल्यास खालीलपैकी कोणते सत्य आहे? म्हणजे आधी काही आपल्याला अख्खं इक्वेशन काढून घ्यायला लागणार आहे. बघा, आता पी प्लस क्यू आहे. पी प्लस क्यू म्हणजे काय? तर पी ही क्यू ची मुलगी आहे. क्यू लिहिलं, इथं पी लिहिलं आणि मुलगी लिहिलं, बरोबर झालं. क्यू मायनस आर म्हणजे काय? मायनस असल्यावर काय? तर क्यू हा आर चा हजबंड आहे. हा म्हणजे इथं येणार हजबंड असलं, आपण म्हणलं स्क्वेअर येतं. इथं यांचं गठबंधन, लग्न झालंय आणि ह्याची बायको असणार ऑफकोर्स. झालं, हे असं आलं. आता आपण बघायचं. बघा, खालीपैकी कोणते सत्य आहे? आर ही पी ची आई आहे, बरोबर आहे? बरोबर आहे की? हेच बरोबर आहे. झालं की आर ही पी ची बहीण आहे. चुकीचं आहे की चुकीचं आहे? पहिलंच बरोबर आलं. चला आता पुढचं. पी इंटू क्यू प्लस आर. आता मला वरती यायला लागेल. पी इज ब्रदर ऑफ क्यू. म्हणजे पहिल्यांदा काय ना, आता पी इज ब्रदर ऑफ क्यू. पी ब्रदर आहे क्यूचा, म्हणून बघा पी ला आपण बॉक्स केलं, क्यू ला नाही केलेलं का? कारण क्यू सिस्टर आहे का ब्रदर आहे आपल्याला त्याचं लिंग माहित नाही. हा आणि आता क्यू प्लस आर. क्यू प्लस आर म्हणजे क्यू इज डॉटर ऑफ आर. आता आलं. क्यू इज म्हणलं की नाही, सांगता येत नाही. क्यू इज डॉटर ऑफ आर. चला एवढं आपल्याला कळालं. आता खालीपैकी कोणते सत्य आहे? बघा, पी हा आर चा भाऊ आहे, बरोबर आहे? नाही, चुकीचं आहे. कारण पी कोण आहे? तर पी आय गेस मुलगा आहे. पी हा आर चा काका आहे, चुकीचं आहे. पी हा आर चा मुलगा आहे, बरोबर आहे. कारण बघा आपल्याला माहित आहे. झालं, असं आहे. सोपं होतं, इतकं काय अवघड नाही. आता पी प्लस क्यू इंटू आर. पी प्लस क्यू. पी इज डॉटर ऑफ क्यू. पी इज डॉटर ऑफ क्यू. क्यू इंटू आर बघ. क्यू इज ब्रदर ऑफ आर. क्यू इज ब्रदर ऑफ आर. झालं, हे आपलं असं फॉर्म होते. आता आपण बघायचं खाली कोणते सत्य आहे. बघा, पी ही आर ची भाची आहे. आर ची भाची आहे. झालं. अरे पहिलेच सगळं बरोबर यायला लागले. झालं बरोबर, कारण भाचीच आहे ना. कारण इथं जर ह्यांचं इथं एक्स असं असतं तर झालं असतं मुलगी आहे, पण यांचं गटबंधन नाही म्हणजे भाऊ बहीण आहे म्हणजे भाची आहे. ठीक आहे. चला आता बघा, की आतापर्यंत आपण 5 दिवसाचे सिलॉजिझम घेतले ते नॉर्मल घेतलेलं आणि आत्ता का आपण काय केलंय? हे शक्यता आहे ना, शक्यता, प्रोबॅबिलिटी, संभाव्यता. तर मग हे आता आपण इंट्रोड्यूस केलंय. का इंट्रोड्यूस केलंय? कारण असे ह्या टाइपचे पण क्वेश्चन्स विचारतात. म्हणलं दररोज तुम्ही एक 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 करायला लागल्यानंतर तुम्हाला पण वाटणं सोपं आहे, पण आता ना जरासं हे एक एक्स्ट्रा लेवल इंट्रोड्यूस झालेली आहे. चला आता आपण हे बघू. चला बघा, की ओन्ली फ्यू पॉटरीज आर क्ले. फ्यू पॉटरीज आर क्ले आणि ओनली दिले. हा आणि ऑल क्ले आर मेटल. म्हणजे काय येणार? असं येणार, ऑल क्ले आर मेटल.
चला आता पहिलं वाचू. हे बघा, ऑल पॉटरीज कॅन नेव्हर बी मेटल असं दिले हा. आणि हे बघा की आपल्याला काय करायचं आहे की ऑल की सगळे पॉटरीज कधीच मेटल नसणार असं दिले हा. पण आपण असं सांगू नाही ना शकत. काय म्हणतो की आपलं फिगर असं पण येऊ शकतं. इथं सी, इथं पी आणि अख्खं असं मेटल. त्यामुळे हे 100% सत्य आहे का? तर नाही, हे 100% सत्य नाहीये. आता पुढचं. ऑल क्ले बिंग पॉटरी इज अ पॉसिबिलिटी. सगळे क्ले हे ना की पॉटरी असण्याची पॉसिबिलिटी आहे. तर आहे का पॉसिबिलिटी? तर आहे. कारण हे बघा, पॉसिबिलिटी म्हणजे आपल्याला काय करायचं असतं की जेव्हा पॉसिबिलिटी येतं तेव्हा आपण त्याला करेक्ट करायला बघायचं हा. आणि जेव्हा नॉर्मल येतं तेव्हा आपण त्याला चुकीचं करायला बघायचं. तर असं पण येऊ शकतं आपलं डायग्राम. मग हे करेक्ट आहे. आणि सम मेटल्स आर डेफिनेटली पॉटरीज. तर बरोबर आहे का? कारण हे बघा, हा जो डायग्राम आहे इथं काय दिलंय की काही पॉटरीज क्ले आहेत आणि सर्व क्ले मेटल आहे. त्यामुळे काही ना काहीतरी मेटल कंपल्सरी पॉटरीज असणारच. असं आहे. त्यामुळे 2 आणि 3 फॉलोज. आता हे संभाव्यताचं पॉसिबिलिटीच आहे. हे जर तुम्ही टॉपिक केला असला तर तुम्हाला करायला लागेल फक्त हा. चला आता बघू आपण. हे बघा, रमेश उत्तर दिशेला चालायला लागतो. ठीक आहे, उत्तर दिशेला म्हणजे चालायला लागला. आता काय झालं? आणि काही अंतर चालल्यावर तो वळतो घड्याळाच्या दिशेने 45 हे. आता बघा, घड्याळाची दिशा तुम्हाला माहित आहे, अशा काट्या अशा फिरतात. हे घड्याळाची दिशा, ही घड्याळाची उलट दिशा. आता जर 90% म्हणलं तर 90% म्हणजे पूर्ण राईट अँगल, म्हणजे पूर्ण उजवीकडे वळणार. 180 म्हणजे पूर्ण मागं वळला असं असतं हा. 270 म्हणजे ह्या बाजूला वळला, हे 270 झालं. आता 45 म्हणजे इथं मिडलला वळलाय हा. म्हणजे आता तो इकडं गेलाय हा, इकडं वळलाय. त्यानंतर काय झालं? त्यानंतर तो 180 अंश घड्याळाच्या उलट दिशेने वळतो. उलट दिशेने म्हणजे इकडं, आणि 180 म्हणलं म्हणजे बरोबर उलट, म्हणजे आता इथं वळलाय हा. आणि त्यानंतर काय झालं? पुन्हा तो घड्याळाच्या दिशेने 45 डिग्री वळतो. आता इथं वळलाय आणि 45 डिग्री म्हणजे इथं घड्याळाच्या दिशेने. म्हणजे आता तो कुठं बघणार आहे? इथं वेस्टला. तेच विचारले. आता रमेश कोणत्या दिशेला बघतोय? तर वेस्ट. असं होतं, सोपं होतं. आता हे तुम्हाला म्हणलं डिफरन्स डबल डिफरन्स काढायचं नॉर्मली, त्यामधून निघतं. नाही निघलं तर मग बघता येईल हा. आता बघा, की 80 आणि किती 79 हे काय झालंय? तर ह्यांच्या डिफरन्स -1 आहे. 79 83 किती आहे? +4 आहे. बरं ठीक आहे. तर 83 आणि 74 ठीक आहे. एक मिनिट, मायनस मायनस झाले बरोबर. किती? -9 आहे. 74 आणि 90 +16 आणि दिसते ना, 1 4 9 16. म्हणजे 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर. आता बघा, आता इकडं आपण बघू की इकडं ना काय म्हणतो आपलं हे इकडे आपला 5 चा स्क्वेअर आहे का? तर येस, -25 येते. 5 चा स्क्वेअर म्हणजे इथं जे पुढं असणार काय असणार? इथं 6 चा स्क्वेअर असणार, म्हणजे 36 असणार. आणि आता प्लस असणार का मायनस? तर मग बघायचं आहे का इथं मायनस प्लस मायनस प्लस मायनस म्हणजे प्लस, म्हणजे 65 प्लस 36 असं असणार. ठीक आहे. हे किती आहे? 101 येते. अशा तऱ्हेने असं उत्तर येते. म्हणलं डिफरन्स काढायचा, डबल डिफरन्स काढायचा, होऊन जाते पटकन. चला आता बघा, आपल्या मिरर इमेज काढायची. मिरर इमेज म्हणले की काय म्हणतो सोपं आहे. ऍटलिस्ट आधी काय करायचं, मिररच्या जे जवळचं आहे ते आधी आकृती काढून घ्यायची. ते काढून घेतलं की ऍटलिस्ट तेवढं सोपं होतंय. बघा आता ही आकृती काढली म्हणजे ही गेली, ही गेली. आता हे आणि हे दोनच आहेत. आता इथं बघा, इथं किती सर्कल आहेत? 1 2 3 आहेत. इथं पण 1 2 3 आहेत आणि इथं 1 आणि 2 आहे, म्हणजे हे गेलं, त्यामुळं हे आलं उत्तर. ठीक आहे, असं आहे. आता हे मिरर इमेज कसं असते, इकडे असं पहिले मिरर ठेवायचा आणि हे जसं हा दिले तसं हे करायचंय बघा. कसं आहे येस, असं असं म्हणजे काय होणार? हे गेलं, हे गेलं. आता एक आणि 4 मध्ये आपल्याला फक्त बघायचं आहे. आणि इथं ना सगळ्यात शेवटी आपल्याला टी दिसतंय हा, जे वेगळं आहे. इथं टी बघा, इथं उलट आहे आणि इथं सरळ आहे. मिरर इमेज असलं तरी ती सरळच होणार बरोबर, कारण मिरर उजव्या बाजूला असतं. वॉटर इमेज म्हणजे खाली असतं. खाली असतं तर मग हे बरोबर आलं असतं. त्यामुळे हे करेक्ट आलं. ठीक आहे. आता ह्या लेवलचे क्वेश्चन इंट्रोड्यूस केले, म्हणजे हळूहळू कसं आपण जास्त अजून इंट्रोड्यूस करू, बार ग्राफ घेऊ, हे घेऊ. कारण मी कंबाईनचा क्वेश्चन पेपर ओपन केला कळतं की अरे असे क्वेश्चन असतात. क्वेश्चन्स इझी असतात, पण ते बघितलं की आपल्याला प्रेशर बिल्ड होतं. त्यामुळे मग म्हणलं की आपण पण आता असं हाय लेवल नाही म्हणता येणार याला, आणि ह्या टाईपचे क्वेश्चन घ्यायला सुरू करू.
ठीक आहे. आता आपल्याला काय दिली आकृती दिली आहे आणि आता नॉर्मली आतापर्यंत आपण काय बघत होतो की वर्ड्स दिलेले आणि त्यावरनं आकृती काढत होतो. आता आकृतीवरनं वर्ड्स ह्यावेळी जो कंबाईन 23 चा प्रश्न आला होता तसाच होता. हा, या आकृतीवरनं काय आपलं दर्शवतंय बघा. आता पहिलं बघा आशिया, युरोप आणि भारत. जर असे बघा की आशियामध्ये युरोप येतं का नाही येत हे बघा इकडं युरोप आहे, इकडं आपलं एशिया आहे आणि इथं भारत आहे. म्हणजे हे जे आकृती आहे, ही होती का फॉर्म होत नाही. हा, ते पहिलं गेलं. हा बघा आता सूर्य, चंद्र आणि सौरमाला. हे बघा सूर्य इकडे आहे, चंद्र इकडे आहे आणि सौरमाला इकडे आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर हे जे दिले डायग्राम फॉर्म होतो का नाही होत? नाही. आणि बघा पुणे, महाराष्ट्र, भारत. हे बघा इथं पुणे आहे. पुण्याच्या बाहेर कोण आहे? महाराष्ट्र आहे आणि भारत आहे. ठीक आहे? परफेक्ट. म्हणजे हे असं तऱ्हेने हे टिक होते. असं हे आकृतीचे प्रश्न असतात, येतात. सोपे असतात आणि असे चुकले ना तर लय अवघड होतं. माझं यावर्षी चुकलेलं 23ला. मला कळत नाही कसं काय चुकलं. नंतर लक्षात आलं का नाही का चुकलं एकाच गोष्टीमुळं. टॉपिक सोपा आहे आणि त्याची प्रॅक्टिस केली नव्हती आणि त्यामध्ये जर प्रॅक्टिस केली नसली ना तर ऐन एक्झाम मध्ये आपण गडबडतो. त्यामुळे म्हणलं असं घेऊ. त्यामुळं आपण नाही काय बघा आता आपले जे 20 प्रश्न आहेत. आय नो की यातले ना 4 किंवा 5 प्रश्न खूप जास्त अवघड असणार. आपल्याला त्याला एमच करायचं नाही. आपण ते 15 प्रश्नांकडे बघायचे आहे, जे सोपे आहेत, जे ना असे चालता चालता होऊन जातील. आणि ते एकदा झाले ना तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो. चला आता पुढचं वाचू. चला हे बघा. टू ट्रेन्स 130 मीटर आणि 110 मीटर लॉंग आर गोइंग इन सेम डायरेक्शन. बरं सेम डायरेक्शन आहे. द फास्टर ट्रेन टेक्स 1 minute टू पास द अदर ट्रेन. इफ दे आर मुव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन दे पास इच अदर इन 3 seconds. आता ठीक आहे. आपल्याला दिले. आपल्याला काय काढायचं आहे तर वेगवान ट्रेनचा वेग काढायचा आहे. आपल्याला काय दिले की आपलं जे पहिली ट्रेन आहे त्याची लेंथ दिली आहे, दुसरी ट्रेनची लेंथ दिली आहे. त्यातनं काय दिले जेव्हा हे सेम डायरेक्शनला जातात म्हणजे असे जातात सेम डायरेक्शनला तेव्हा त्याला 1 मिनिट लागतं म्हणजे किती 60 सेकंद लागतात. कारण सगळं मीटर मध्ये आहे. आणि जेव्हा ते विरुद्ध दिशेला जातात त्यावेळी किती 3 सेकंदात पूर्ण करतात. आता आपण इक्वेशन काढू. सी सिम्पल. स्पीड स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स अपॉन टाइम एवढं माहित आहे. आता पहिल्यांदा आपण काय करूया त्यांनी ना सेम दिशेला काय म्हणतो समान दिशेला जायला लागल्यात त्यावेळी स्पीड काय असणार तर की काय म्हणतो जी मोठी ट्रेन असणार स्पीड 1 मायनस स्पीड 2 असणार बरोबर कारण सेम दिशेला जायला लागले स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स काय असणार 130 प्लस 110 अपॉन टाइम किती वेळ लागला दोघांना 60 सेकंद लागले म्हणजे S1 मायनस S2 किती आलं 240 अपॉन 60 म्हणजे किती 6 4 जा 24 S1 मायनस S2 4 आलं आता पुढचं बघू जेव्हा ते विरुद्ध दिशेला येतात त्या स्पीड काय होणार तर प्लस होणार कारण एकमेकाच्या अंगावर यायला लागले तेव्हा स्पीड 1 मायनस स्पीड 2 लिहिलं स्पीडचं फॉर्म्युला काय डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे हे बघा डिस्टन्स किती तेच येणार 130 प्लस 110 अपॉन टाइम किती वेळ 3 सेकंद लागतं म्हणजे 240 अपॉन 3 बरोबर म्हणजे किती 80 ठीक आहे झालं आपल्याला कळालं म्हणजे आपले दोन इक्वेशन फॉर्म झालेत हे बघा S1 मायनस S2 किती आले 4 आले आणि S1 प्लस S2 किती आले 80 आले झालं आपल्याला काय काढायचंय वेगवान जे यातलं वेगवान ट्रेन आहे त्याचं हे स्पीड काढायचंय म्हणजे आपलं S1 काढायचंय नॉर्मली कसं असतं माहितीये का आता जर असं असलं हे ना आपलं कुठले रे बोट्स अँड स्ट्रीम मध्ये युज होतं तर आपल्या बोटची स्पीड काढायची असली तर ह्या दोघांना प्लस करायचं डिवाइड बाय 2 करायचं आणि स्ट्रीमची स्पीड काढायची असली तर मायनस करायचं डिवाइड बाय 2 करायचं आता आपल्याला काय करायचंय आपल्याला बोट ह्याची स्पीड काढायची फास्टर ट्रेनची त्यामुळे 80 प्लस 4 किती 84 आणि 84 डिवाइड बाय 2 किती येते 22 नाही 42 आलं झालं 42 मीटर पर सेकंड ठीक आहे असा प्रश्न होता प्रश्न एकदम कळाला ना तर मग उत्तर येऊन जातं जर प्रश्न जर कळायला जर चुकलं तर मग अवघड होतं तर आता पुढचं बघू आपण हे बघा काय दिले एका शाळेत 15 शिक्षकांचे सरासरी वजन 58 किलो आहे आता ह्याचा अर्थ काय की हे बघा जर आपण असा बार ग्राफ काढला तर सरासरी हे बघा इकडे 58 आहे म्हणजे काही सगळ्यांचं 58 आहे का नाहीये तर काही काही जणांचं जास्त आहे काही काही जणांचं कमी आहे पण ओव्हरऑल 58 आहे आता काय दिले आपल्याला हे बघा पण नंतर असे आढळून आले की ज्या शिक्षकाचे खरे वजन 87 किलो आहे ते चुकीच्या पद्धतीने 78 किलो घेतले वास्तविक सरासरी काढा हे बघा म्हणजे काय की रियालिटी मध्ये ना की की ज्या शिक्षकाचं वजन 87 आहे त्याचं घेतले 78 घेतले म्हणजे बघायला गेलं तर आपला किती 78 प्लस
87 म्हणजे 9 किलो. 9 किलोचा डिफरन्स आहे. म्हणजे खरं तर ना की 9 किलो जास्त असायला पाहिजे होतं. पण आपण घेताना काय केलं? आपण घेताना 78 घेतलं. हां, 9 किलो आपण कमी घेतले. आता जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट सरासरी काढायची आहे, खरी सरासरी काढायची आहे, तेव्हा आपण काय करणार? तर हे जे 9 किलो आहे ना, यात आपण कन्सिडर करणार बरोबर. आणि सरासरी म्हणजे काय? तर प्रत्येक किलो ना काय म्हणतो की प्रत्येक किलो समान समान वाटप करायचं. समजा हे बघा, समजा जर ना आपलं ना एक्स्ट्रा वजन 15 किलो आलं असतं, तर आपण काय केलं असतं? एकूण 15 शिक्षक आहेत, प्रत्येकाला एक 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 किलो दिलं असतं आणि 58चं सरासरी किती झाली असती? 59 झाली असती. हा, पण आता आपल्याकडे किती 9 किलो आहे आणि आपल्याला 9 किलो किती जणांच्यात वाटायचं आहे? तर मग हे बघा, 9 किलो आपल्याला वाटायचे 15 जणांच्यात. ठीक आहे. आता बघू प्रत्येकाला किती मिळते. जर हे तुम्हाला माहित आहे का? बघा, चल 3 करू. 3 3 जा 9, 3 5 जा 15. हा, आणि 3/5 म्हणजे किती असते? 0.6 असते. आता हे माहिती आहे मला. 3/5 कारण हे फ्रॅक्शन आहे. हा, 60% असते. 0.6 याचा अर्थ काय? की प्रत्येक ह्याला ना आपण 0.6 हे देणार, म्हणजे 0.6 वजन एक्स्ट्रा देणार. त्यामुळे आपलं आता उत्तर काय येणार? 58.6. असं येते. बघा, जर तुम्हाला कुठली गोष्ट कळाली नसली ना, तर कमेंट करा. म्हणजे काय होईल की आपण एक विकली सेशन घेऊ, नाही का, डाऊट सॉल्व्हिंग सेशन. जर कोणाला अडचण असली तर त्यामध्ये आपण सगळे डाऊट क्लिअर करून टाकू. ठीक आहे. चला, आता पुढचं बघू. HCF आणि LCF दोन संख्यांचा अनुक्रम एवढा आहे. हा, आणि आपल्याला काय काढायचंय? अरे, काय तर ठीक झालं. ठीक आहे. हा, HCF आणि हा, जर दोन संख्येचं गुणोत्तर 1:4 असेल, तर दोन संख्यांची पैकी मोठी संख्या किती? आपल्याला एवढं दिले. आता आपण काय करूया? लेट द कॉमन मल्टिपल बी एक्स. म्हणजे आपलं ना एक एक किती येणार? एक एक्स येणार आणि एक कुठे येणार? 4x येणार. हा, आपल्याला 2 नंबर मिळाले. आणि जर आपल्याला फॉर्म्युला माहित असला तर असा आहे की हे बघा, की HCF इंटू LCM इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर्स. हा, म्हणजे काय? की हे बघा, HCF किती? 84 इंटू 21 हे किती? मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर्स म्हणजे x इंटू 4x. असं येते. आता हे 4 आहे, हे 4 त्या बाजूला जाणार आणि इथं 4 डिवाइड होणार. आणि हे x काय होणार? x इंटू x एक्स स्क्वेअर होणार. 4 1 जा 21. हा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय? 21 इंटू 21. म्हणजेच ना, म्हणजे एक्स किती? आता हे मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, कारण आपलं एक्स किती येणार? एकच निघणार बरोबर. 21 निघलं. चला, आता आपल्याला काय काढायचं? यातलं लार्जर काढायचं. आणि लार्जर किती आहे? 4x आहे. म्हणजे 21 इंटू 4 म्हणजे किती? 84. असं आहे. सोपं होतं. हां, आता बघा, आता ना आपण जेव्हा मॅथ्स करतो ना, तेव्हा आपण ना सगळे काय म्हणतो, चॅप्टर कव्हर करतो. पण जो चॅप्टर आहे ना, की जॉमेट्री किंवा मिसलेनियस, तो नॉर्मली कव्हर होत नाही. त्यामुळे आज मुद्दामून ना हे इथं क्यूबचं हे घेतलंय. आणि हा प्रश्न ज्याला माहिती आहे तो होणार किती सोपा आहे, पण ज्याला माहित नाही तो कन्फ्युज होणार. हा, तर मग जे क्यूबचं हे जे ते फॉर्म्युले आहेत, हे आपण केले पाहिजेत. का केले पाहिजेत? हे आता हे जे प्रश्न आहेत ना, हे आपल्याला 20 पैकी ना, जे शेवटचा जो असतो ना, म्हणजे काही काही जण 18 पडतात, काही काही जण 17 पडतात. तर शेवटचे 1-2 क्वेश्चन असतात ना, ते ह्या चॅप्टर मधनं फॉर्म होतात. हा, त्यामुळे आपण करू. आपल्याला काय दिले बघा, इच साइड ऑफ क्यूब इज 8 मीटर आहे. हा, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ क्यूब? आता जर आपलं क्यूबचा व्हॉल्यूम आपल्याला फॉर्म्युला माहित नसला तर येते. फॉर्म्युला काय असते? तर साइड क्यूब असते बरोबर. प्रत्येक साइड किती? 8 आहे आणि 8चा क्यूब म्हणजे 512. माहित नसलं तर आता क्यूब, सर्कल, हे जर स्क्वेअर, हे हे असं आपण केलं पाहिजे. आता पुढचं बघू. हे बघा. हं. अ, एका व्यक्तीने 100 किलोमीटरचे अंतर 4 तासात बाईकवर कापले. आता डिस्टन्स दिले आणि टाइम दिलाय. म्हणजे आपण स्पीड काढू शकतो बरोबर. कारण स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरं, ठीक आहे. आता आपण वाचू आधी. हे बघा. जर त्याने सायकलीच्या एका षष्ठांश वेगाने, षष्ठांश म्हणजे 1/6 चालवली असती, तर 8 तासात सायकलीवर किती अंतर कापले असते? आता आपल्याला अंतर काढायचंय हा. अंतर म्हणजे काय? डिस्टन्स. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय? स्पीड इंटू टाइम. आता आपल्याला टाइम दिलाय, तर हो, टाइम दिलाय. टाइम 8 तास आहे, एवढं आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला स्पीड काढायची. स्पीड काय आहे? तर त्या नॉर्मल स्पीडच्या षष्ठांश म्हणजे 1:6. ठीक आहे. असं आहे. आता बघा, आता त्याची नॉर्मल आपण स्पीड काढू. किती असते? 180 मीटर कापलं 4 तासात म्हणजे डिवाइड बाय 4. आता हे आपलं येणार त्याची नॉर्मल स्पीड. हा, पण आपल्याला काय करायचे? आपल्याला सायकलिंग गेलाय. सायकलिंग केल्यावर तो काय होतो? तर 1/6 होऊन जातं बरोबर. जी काही त्याची स्पीड आहे म्हणजे 1/6. असं. आता इथं अख्खं कटिंग म्हणजे काय म्हणतो, तिथल्या तिथं कटिंग केलं असतं तर पॉईंट मध्ये आलं असतं. मग अवघड गेलं असतं. हे बघा, 6 1 जा आणि 6 3 जा 18 झालं 30. हा, आता 30/4 म्हणजे किती? 15/2 असं आलंय. हा, आता
15/2 बरोबर झालं की तेवढंच की. आता बघा आपल्याला काय काढायचं डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स काय असते? तर स्पीड इंटू टाइम असते. स्पीड किती आहे? 15/2 आणि इंटू टाइम किती वेळ गेलाय तो? 8 तास गेलाय. बरोबर म्हणजे 2 1 जा 2 4 जा 15 4 जा 60 झालं 60 किलोमीटर तो गेला. असं आहे. चला आता बघू. चला हा प्रश्न बघू, की 1 ते 50 पर्यंतच्या संख्येच्या किती टक्के वर्ग 1 या अंकाने संपतात? म्हणजे काय? तर आपल्याला 1 ते 50 1 ते 50 एकूण किती अंक आहेत? तर 50 आहेत बरोबर. 1, 2, 3, 4 असे करून 50 पर्यंत. तर अशापर्यंत अशा आपल्याला संख्या काढायच्या आहेत, की की त्या संख्येचा अ, वर्ग एक who have squares that end हां. म्हणजे त्या प्रत्येक संख्येचा जो वर्ग आहे ना तो एक तो 1 ने एंड होतो. आता बघू. आता 1 स्क्वेअर किती येते? 1 येते बरोबर. 2 चं नाही येत, 4 येते, 3 चं नाही येत. मग डायरेक्ट 9 चं येते. 9 चं किती येते? 81. म्हणजे आपण किती 1 घेणार आणि 9 घेणार. हां. नंतर काय येते? 11 येते आणि बरोबर 11 आलं की 19 येते बरोबर. कारण हे आपलं रूलच आहे, की जर काय म्हणतो, की 1 आणि 9चं वर्ग कायम 1 ने एंड होतो बरोबर. आता मग अजून काय येतं? 21 आणि 29. अजून 31, 39, 41 आणि 49 असं येतं. आता आपण हे एकूण किती संख्या आहेत बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे एकूण 10 संख्या आहेत. कितीपैकी? 50 पैकी. आणि आपल्याला तेच काढायचं आहे, की ओव्हरऑल ते किती पर्सेंट आहेत 100चे. झालं. 0, 0 आणि 5चं 20. ठीक. 1:20, 1:5 म्हणजे 20%. असं आहे. आता बघा पर्सेंटेजचे हे घेतलेत कारण पर्सेंटेजचे भरपूर जास्त हे येतात आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. चला आता बघू आपण. हे बघा, की विशेष विक्रीमध्ये आता विशेष विक्री आहे हां. 3 तिकिटांच्या किमतीत 5 तिकिटे खरेदी केली जाऊ शकतात. बरं ठीक आहे. आता काय दिले? 5 तिकिटे विक्रीच्या वेळी खरेदी केली असल्यास बचत केलेली रक्कम 5 तिकिटांच्या मूळ किमतीच्या किती टक्के असेल ते सांगा. आता अशा वेळी काय करायचं माहिती आहे का? तर तिकिटाला ना सरळ प्राईस देऊन टाकायचं हां. तर मग आपण प्राईस दिलं, की एक तिकीट किती आहे? ₹10 समजा. हां, आपल्याला दिले. हां, आता 5 तिकीट आपण जर घेतोय, तर आपलं कॉस्ट किती आहे ना ₹50 येणार. मग आपल्याला काय दिलं इथं, की आता विशेष विक्री आहे. त्यामुळे आपल्याला काय 3 तिकिटांच्या किमतीमध्ये 5 तिकीटं दिलेत. म्हणजे आपल्याला काय दिलेत, तर जी 5 तिकीटं 50ला मिळतात, ते आपल्याला 30ला दिलेत, बरोबर? 30ला दिलेत आणि आपल्याला आता काढायचे काय आहे, तर 5 तिकिटांच्या विक्रीच्या वेळी खरेदी केली असल्यास, म्हणजे आपण काय केलं, की आता जे आपल्याला डिस्काउंट आहे म्हणून ₹30 ला पडले. नॉर्मली आपल्याला किती 50ला पडलं असतं. म्हणजे आपलं बचत कितीचं झालंय 20चं झालंय. हां, झालं आणि बचत आपल्याला किती काढायचं 5 तिकिटांच्या मूळ किमतीवर. म्हणजे 20 काढायचे ₹20 कशावर? 5 तिकिटांची मूळ किंमत म्हणजे किती? 5 इंटू 10 म्हणजे किती ₹50 झालं. इतकं सोपं आहे. म्हणजे हे फक्त ना काय म्हणतो हे 40% येते. हे आपल्याला जर क्वेश्चन जर कळालं ना नक्की लिहिलं काय आहे तर येतं आणि अशी त्याचा प्रश्न आला तर डायरेक्ट तिकिटांना किंमत देऊन टाकायची. असं आहे. चला आता बघू आपण हे बघा. की सुनील एक काम 4 दिवसात पूर्ण करतो. आता ही मेथड आपली म्हणलं एस-टी-डी मेथड हां. एस-टी-डी लिहायचं. नीट लिहितो ना. एस-टी-डी पहिल्यांदा काय सुनील आहे. सुनील किती दिवसात करतो? 4 दिवसात करतो. बरं ठीक आहे. दिनेश. दिनेश किती दिवसात करतो? 6 दिवसात पूर्ण करतो. आणि रमेश काय करतो? तर रमेश सुनीलच्या दुप्पट वेगाने करतो. म्हणजे जर सुनीलला 4 दिवस लागणार, तर ह्याला किती लागणार? 2 दिवस लागणार बरोबर? 4चं आणि इथं 2 झालं. आता हे जर आपलं एलसीएम काय येते? 4, 6 आणि 2चं तर 12 येते. म्हणजे सुनीलची स्पीड किती? 3, दिनेशची 2 आणि रमेशची 6 एवढी आली स्पीड. हे एका दिवसात करतात. हां आणि आपल्याला काय विचारायचं तर ते तिघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करू शकतात? टाईम. टाईमचा फॉर्म्युला काय? टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स एकूण किती आहे? 12 आणि स्पीड किती? तर तिघं एकत्र काम करतात. म्हणजे 3 प्लस 2 5. 5 प्लस 6 11 झालं. म्हणजे 12:11 डेज. मुद्दाम त्यामुळे अशा तऱ्हेने ऑप्शन ठेवले. तेव्हा खूप जण असे ऑप्शन बघून घाबरतात, तर घाबरायचं नाही हां. डिव्हाईड होत नाही म्हणून असं दिलंय आणि एक्झाममध्ये पण असंच देतो आपण घाबरून जातो हां. घाबरायचं नाही फक्त सोपं असते. चला आता पुढचं बघू. सिमरन स्टार्टेड अ सॉफ्टवेअर बिझनेस बाय इन्व्हेस्टिंग ₹50,000 बरं ठीक आहे. अजून काय? आफ्टर 6 मंथ्स नंदा जॉइंट हर विथ कॅपिटल 80,000 ठीक आहे. अजून काय दिले? आफ्टर 3 इयर्स दे अर्न प्रॉफिट ऑफ एवढं दिले. व्हॉट इस द शेअर ऑफ सिमरन? चला आता बघू. आता सिमरनने किती गुंतवले? 50,000 गुंतवले.
आणि किती महिन्यासाठी गुंतवले. एकूण ती स्टार्टला तिने बिझनेस सुरू केला तेव्हापासून होती. आणि 3 वर्ष हा म्हणजे किती 12 × 3 एवढं तिचं झालं हे. आता इथं रेशोचं द्यायचं. अजून काय आता नंदा आली की नंदाने किती गुंतवले 80,000 गुंतवले. हं. आणि काय म्हणतो की नंदाने एकूण किती वेळ गुंतवले तर मग हे बघा ही महिने 6 महिन्यानंतर आली. 12 × 3 किती 12 3 36 हा 36 म्हणजे 36 आणि 6 महिने ती नंतर आली म्हणजे तिने 30च महिने गुंतवणूक केली. झालं. आता आपल्याला ह्याचा फक्त रेशो काढायचा आहे बघा. 4 0 गेले 4 0 गेले 12 1 जा 12 5 जा नाही नाही 12 5 जा आहेत ना. आय एम सॉरी. एक मिनिट इथे लिहितो सर. 5 × 12 3 जा करू 36 लिहू. 36:8 × 30 एवढे ते बघा. 3 10 जा 3 12 जा 5 1 जा 5 2 जा आणि 2 1 जा 2 6 जा झालं. 6:8 असा आपला आला रेशो. आता अजून आपण डिवाइड होतंय 3:4 आपला आला रेशो. 2 ने जाणार हा. आता आपला ठीक आहे. आता आपला म्हणजे अख्खा प्रॉफिट 3:4 मध्ये आपलं प्रॉफिट डिवाइड होणार. एक मिनिट. 3:4 मध्ये डिवाइड होणार. समजा जर आपल्याला विचारलं की अख्खा प्रॉफिट किती तर आपण काय करतो प्लस करतो. 3 × 4 किती 7 म्हणजे 7 कशाला रिप्रेझेंट करते 24,500 ला. आपल्याला किती काढायचंय तर आपल्याला सिमरनचं प्रॉफिट काढायचंय. आपल्याला 3चं प्रॉफिट काढायचंय. 3 किती आहे एक्स झालं. इतकं सोपं आहे. म्हणजे असं हे आता एक्स इथं वरती जाणार 24,500 × 3 डिवाइड बाय 7 असं येते. आता चला 7 घालू 7 1 जा 7 3 जा 21 35 आलं 500 झालं. म्हणजे 3,500 × 3 0 0 5 3 जा 15 3 6 जा 9 10 10,500 अशा तऱ्हेने आलं. तर अशा तऱ्हेने बीजगणित झालेत. बघा काय प्रॉब्लेम असेल तर फक्त कमेंट करा. कारण मला आपलं काही असं बोलणं होत नाही तेव्हा मला कळत नाही का स्पीड काय असली पाहिजे, पेस काय असला पाहिजे, कुठला जास्त प्रॉब्लेम जास्त एक्सप्लेन केला पाहिजे तर सांगत जावा. ठीक आहे. ऑल द बेस्ट.